कधी विचार केलाय आपल्या आजूबाजूला हा जो आवाज सतत चालू असतो, गाड्यांचा, हॉर्नचा, कन्स्ट्रक्शनचा, हा आपल्या लाईफचा अनिवार्य भाग, एक इसेन्शियल पार्ट कधी झाला? आपल्याला त्याची एवढी सवय झाली आहे की त्याच्याविना दिवस गेलाच नाही असं वाटतं. पण या सगळ्यात एक शांतता असते, एक पीस असतो जो आपण हरवून बसलोय. आज आपण एक कविता बघणार आहोत. वेट, कविता म्हटल्यावर लगेच बोर होऊ नका. हे टेक्स्टबुक मधली असेल, पण ती आपल्या आतल्या आवाजाला पकडते. हे कविता म्हणजे एक आरसा आहे, अ मॉडर्न डे सिटी लाईफचा. पण त्याच्या आधी एक प्रेयर, एक प्रार्थना वेदाजमधनं घेतलेली. 2 लाईन्स आहेत, पण त्यात पूर्ण लाईफ फिलॉसॉफी समावलेली आहे. ऐका. तच्चक्षुर्देवहितं पुरस्थत् शुक्रमुच्चरत् पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतं शृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतं अदीनाः स्याम शरदः शतं भूयश्च शरदः शताद. याचा अर्थ खूप सुंदर आहे. देवांनी नेमलेला पांढरा शुभ्र नेत्ररूपी सूर्य आत पूर्व दिशेला वर आलाय. तो प्रकाश देतोय आणि त्याच्या साक्षीने आपण एक इच्छा व्यक्त करतोय की आम्ही 100 वर्ष 100 इयर्स पाहत राहू, 100 इयर्स जगत राहू, 100 इयर्स ऐकत राहू, 100 इयर्स शुद्ध बोलत राहू आणि 100 इयर्स स्वावलंबी म्हणजेच इंडिपेंडेंट बनून राहू. आणि हे सगळं 100 वर्षांपेक्षा पण जास्त काळ चालत राहू. किती पॉझिटिव्ह, किती होपफुल थॉट आहे ना. एक लंबा, हेल्दी आणि मिनिंगफुल लाईफ जगण्याची इच्छा. पण ह्या इच्छेच्या आणि आपल्या रियालिटीच्या मध्ये एक खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. आणि ती दरी म्हणजे आपला पर्यावरण, आपलं एन्व्हायरमेंट. आणि तेच आपल्या कवितेचा विषय आहे, शुचिन पर्यावरणम म्हणजे क्लीन एन्व्हायरमेंट. हे कविता लिहिली आहे आधुनिक संस्कृत कवी हरिदत्त शर्मा यांनी. त्यांचा एक काव्यसंग्रह आहे लसल लतिका, त्यातून हा पाठ घेतला आहे. कवी महानगरातल्या बिग सिटीजमधल्या यांत्रिक बहुल्यता म्हणजे ओव्हर डिपेंडन्स ऑन मशीन्स आणि त्यामुळे वाढणाऱ्या पॉल्युशनवर चिंतित आहेत. आणि ते का चिंतित आहेत ते आपल्याला प्रत्येक श्लोकात दिसून येतं. चला पहिल्या श्लोकापासून सुरू करूया. दुर्वहम अत्र जीवितम जातम प्रकृतिरेवस शरणम शुची पर्यावरणम. फर्स्ट लाईन मध्ये सगळं आलं. दुर्वहम अत्र जीवितम जातम, इथे ह्या शहरात जगणं, जीवन दुर्वहम म्हणजे डिफिकल्ट, खूप कठीण झालंय. आणि अशा वेळी एकच आधार आहे, एकच शरण आहे, प्रकृती रेव शरणम, नेचर इज द ओनली रिफ्यूज. त्यामुळे लेट्स फाइंड अ क्लीन एन्व्हायरमेंट. पण प्रॉब्लेम काय आहे, शहरात असं काय होतंय की जगणं कठीण वाटतंय. पुढच्या लाईन्स ऐका. महानगरमध्ये चलदनिशम कालयास चक्रम मनः शोषयद तनुः पेशयद भ्रमती सदा वक्रम दुर्दान्तैः दशनैरमुना स्यान्नैव जनग्रसनम शुचि पर्यावरणम. महानगरमध्ये, इन द बिग सिटी. चलदनिशम, अनिशम म्हणजे दिवस रात्र 24/7. कालयास चक्रम, कालयास चक्रम म्हणजे लोखंडाचं चाक, अन आयर्न व्हील. हे सतत फिरत आहे. पण हे फक्त एक चाक नाहीये, हे एक सिम्बॉल आहे. सिम्बॉल आहे ते डेली ग्राइंडचा, त्या टेक्नॉलॉजीचा, त्या इंडस्ट्रीचा. ते दिवस रात्र आपल्याला फिरवत आहे. आणि हे फिरणारं चाक काय करतं? मनः शोषयद, आपल्या मनाला, आपल्या सोलला ते शोषून घेतं, त्याला ड्राय करून टाकतं. आणि तनुः पेशयद, आपल्या शरीराला, बॉडीला ते पिसून काढतं, ग्राइंडिंग इट डाऊन. आणि कसं फिरतं हे चाक? सदा वक्रम, सतत वांकडं, क्रुकेड. याचा अर्थ त्यात काही सरळ नाहीये. इट्स अ डिस्ट्रक्टिव्ह सायकल. कवीची कल्पना बघा किती भयंकर आहे. ते पुढे म्हणतात, दुर्दांतेही दशनैही अमुना, याच्या भयंकर स्केरी दातांनी जनग्रसनम म्हणजे मानव विनाश, डिस्ट्रक्शन ऑफ ह्युमॅनिटी होऊ नये. दिस मॉन्स्ट्रस व्हील विथ इट्स टेरिफाईंग टीथ शुडंट डिवावर ह्युमॅनिटी. सो द पोएट इज प्लीडिंग, मला एक शुद्ध पर्यावरण हवंय. हा झाला पहिला श्लोक. सीन सेट झालाय. सिटी एक मॉन्स्टर सारखी वाटतेय, ज्याच्या लोखंडी दातात आपण अडकलोय. आता दुसरा श्लोक. प्रॉब्लेम अजून स्पेसिफिक होतो. कज्जलमलिनम धूमम मुच्छती शतशकटीयानम वाष्पयानमाला संधावती वितरंती ध्वानम यानानां पंक्तयो हि अनंताः कठिनम संसरणम शुचि पर्यावरणम. कज्जलमलिनम म्हणजे काजळासारखा काळा, काळा कुट्ट धूर. कोण सोडते हा धूर? शतशकटीयानम, शत म्हणजे 100 आणि शकटीयानम म्हणजे गाड्या. शेकडो गाड्या, हंड्रेड्स ऑफ व्हेइकल्स काजळासारखा काळा धूर सोडत आहेत. आणि फक्त गाड्याच नाहीयेत. वाष्पयानमाला संधावती, वाष्पयानमाला म्हणजे
ट्रेनची लाईन, आगगाडीची माल, ती संधावती म्हणजे धावते आणि धावताना काय करते? वितरंती ध्वानम. ध्वानम म्हणजे आवाज, नॉईज. ती आवाज पसरवते, गोंधळ पसरवते. इमॅजिन करा ते सीन. धूर, आवाज आणि यानानाम पंक्तयो ही अनंतहा. यानानाम पंक्तयो ही अनंतहा म्हणजे गाड्यांच्या लाईन्स, त्या क्यूज एंडलेस आहे. जिकडे बघाल तिकडे ट्रॅफिक. आणि परिणाम काय? तर कठीणम संसरणम. संसरणम म्हणजे चालणं. या सगळ्यात चालणं, फिरणं सुद्धा किती डिफिकल्ट झालंय. इथे नेचरची, शांततेची अपेक्षा तरी कशी ठेवणार? त्यामुळे कवी परत म्हणतो, आय नीड अ क्लीन एन्व्हायरमेंट. सो एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन सगळं कव्हर केलं. आता तिसऱ्या श्लोकात कवी अजून पुढे जातो. वायुमंडलम भृशम दूषितम नहि निर्मलम जलम कुत्सित वस्तु मिश्रितम भक्ष्यम समलम धरातलम करणीयम बहिरंतर जगती तू बहुशुद्धीकरणम शुची पर्यावरणम. वायुमंडलम म्हणजे ॲटमॉस्फिअर, ते भृशम म्हणजे खूप जास्त, एनॉर्मसली पोल्युटेड झालंय. नाही निर्मलम जलम, पिण्यासाठी शुद्ध निर्मळ पाणी सुद्धा नाही. फक्त हवा आणि पाणीच नाही, तर कुत्सित वस्तू मिश्रितम भक्षम. भक्षम म्हणजे खाण्याचे पदार्थ, आपलं फूड, ते सुद्धा कुत्सित वस्तू म्हणजे घाण, वाईट वस्तूंनी, केमिकल्सनी ॲडल्टरेट झालंय. आणि जमीन तर समलम धरातलम. धरातलम म्हणजे अर्थ सरफेस, ती सुद्धा समलम म्हणजे मलयुक्त, गांडीने भरलेली आहे, डर्टी. सो हवा, पाणी, अन्न, जमीन सगळंच तर पोल्युटेड आहे. कवी एक सोल्युशन देतो. करणीयम बहिरंतर जगती तू बहुशुद्धीकरणम. जगाच्या आत आणि बाहेर, इंटरनली आणि एक्सटर्नली खूप जास्त शुद्धीकरणाची, प्युरिफिकेशनची गरज आहे. नॉट जस्ट क्लिनिंग द एन्व्हायरमेंट आउटसाइड, बट मे बी क्लेन्झिंग आवर थॉट्स अँड ॲक्शन्स फ्रॉम विदिन टू. व्हॉट अ पॉवरफुल थॉट. आणि त्यामुळेच अगेन शुद्धी पर्यावरणम. ह्या 3 श्लोकांमध्ये प्रॉब्लेमचं चित्र पूर्ण क्लिअर केलंय. आता कवी सोल्युशनकडे वळतो. त्याच्या मनातली इच्छा, त्याची डिझायर काय आहे? ऐका, 4था श्लोक. कंचित कालम नयमाम अस्मान्नगरात बहुदूरम प्रपश्यामि ग्रामांते निर्झर नदी पयःपूरम एकांतारे क्षणमपि मे स्यात् संचरणम शुचि पर्यावरणम. हे एक रिक्वेस्ट आहे, एक प्ली आहे. कंचित कालम नय, थोड्या वेळाकरता तरी घेऊन चाल मला. माम अस्मान नगरात बहुदूरम, ह्या शहरापासून खूप खूप दूर. कवी म्हणत नाहीये की मला कायमचं जायचं आहे. तो म्हणते इवन फॉर अ लिटल वाईल, एक ब्रेक पाहिजे आहे. आणि दूर जाऊन त्याला काय बघायचंय? प्रपश्यामी, मला बघायचं आहे ग्रामांते, गावाच्या शेवटी, ऑन द बॉर्डर ऑफ द विलेज. निर्झर नदी पयाफपूरम. निर्झर म्हणजे झरे, वॉटरफॉल्स. नदी म्हणजे रिव्हर्स. आणि पयाफपूरम म्हणजे पाण्याने भरलेले तलाव, पॉन्ड्स. मला हे सगळं शांतपणे बघायचंय. एकांतारे, एकांतात, कांतारे म्हणजे जंगलात, इन अ लोनली फॉरेस्ट. क्षणमपि मे स्यात् संचरणम, एक क्षणभर तरी, इवन फॉर अ मोमेंट, मला फिरायचंय, संचरण करायचंय. टू जस्ट वॉक फ्रीली. शहरातल्या गर्दीतून, आवाजातून, धुरातून त्याला फक्त एक क्षण हवाय जंगलाचा, एकांताचा, सो ही कॅन ब्रीद अगेन. 5व्या श्लोकात हे नेचरच्या ब्युटीला अजून डिटेलमध्ये डिस्क्राईब करतं. हरित तरुणाम ललित लतानाम माला रमणीया कुसुमावली ही समीर चालिता स्यान मे वर्णिया नवमालिका रसालम मिलिता रुचिरम संगमनम शुची पर्यावरणम. काय सुंदर दृश्य आहे बघा. हरित तरुणाम, हिरव्या झाडांची आणि सुंदर वेलींची, क्रीपर्सची एक सुंदर अट्रॅक्टिव्ह माल, एक रो. कुसुमावली ही, कुसुमावली म्हणजे फुलांची रांग, अ रो ऑफ फ्लावर्स. समीर चालिता, समीर चालिता म्हणजे हवेने हलवलेली, जशी हवा येईल तशी ती फुलं घोलतील. स्यान मे वर्णिया, ती मला स्वीकारणे योग्य वाटते. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू चूज. आणि नवमालिका रसालम मिलिता, नवमालिका म्हणजे एक वेल, आणि रसालम म्हणजे आंब्याचं झाड, मँगो ट्री. हे नवीन वेल आंब्याच्या झाडाला भेटतेय. रुचिरम संगमनम, हे किती सुंदर संगम आहे, किती सुंदर युनियन आहे. हे छोटे छोटे सिंपल मोमेंट्स ऑफ ब्युटी, एक हिरवी झाडी, हवेत डोलणारी फुलं, एका झाडाला बिलगलेली वेल, या गोष्टींमध्ये जो आनंद आहे ते कवीला हवाय. आता 6व्या श्लोकात कवी एकटा नाही आहे. तो आपल्या मित्राला, बंधूला बोलावतोय. आई चल बंधो खगकुल कलरवै गुंजित वनदेशम पूरकलरव संभ्रमित जनेभ्यो धृतसुख संदेशम चाकचिक्य जालम नो कुर्या जीवित रसहरणम. आई चल बंधो, हे फ्रेंड, हे ब्रदर, चल. कुठे?
खगकुल कलरवै गुंजित वनदेशम. अशा जंगल प्रदेशात, अशा वनदेशात जिथे खगकुल कलरव म्हणजे पक्ष्यांच्या थव्यांचा किलबिलाट, त्यांचं चर्पिंग गुंजत आहे, एको होत आहे. शहरातल्या आवाजाच्या ओपोजिट आहे हा आवाज. शहरात काय आहे? पुर कलरव. पुर म्हणजे शहर. शहरातला गोंधळ कलरव. त्याने संभ्रमित जनेभ्यो, कन्फ्यूज झालेल्या लोकांसाठी हा निसर्गाचा प्रदेश धृत सुख संदेशम, सुखाचा, हॅपीनेसचा संदेश घेऊन आलाय. आणि एक वॉर्निंग पण आहे, चाकचिक्के जालम नो कुर्या जीवित रसहरणम. हे जे काही मटेरियल वर्ल्डचं अट्रॅक्शन आहे, त्यात आपण आपल्या लाईफचा मेन पर्पज, तो आनंदच विसरून जातोय. आणि आता शेवटचा श्लोक, एक फायनल वॉर्निंग आणि एक फायनल प्ली. प्रस्तरतले लतातर उल्मा नो भवन्तु पिष्टाः. पाषाणी सभ्यता निसर्गे स्यान्न समाविष्टा. मानवाय जीवनम कामये नो जीवन मरणम. कवीने नैसर्गिक व मानवी समाज, भौतिक व नैतिक जीवन अशा द्वैत प्रतिमांचा उपयोग केला आहे. यामध्ये कवी एखाद्या मित्राशी किंवा मानव साथीदाराशी बोलतो, पक्ष्यांच्या गाण्यांनी भरलेल्या जिवंत प्रतिध्वनी देणाऱ्या जंगलांकडे लक्ष वेधत जिवंतता, जीवन आणि निसर्गाची सुंदरता दाखवतो. धृत सुख संदेश म्हणजे साठवलेल्या आनंदाचा संदेश, / सुरक्षित आनंदाची वार्ता. कवी नैसर्गिक आवाजांना मानवी निर्मित आवाजांशी तुलना करतो. असे सुचवतो की निसर्ग आणि मानवी जीवन दोन्ही आनंदाचे संदेश वाहून नेतात, जरी मानवी आनंद अधिक क्षणिक किंवा संरचित असू शकतो. चाकचिक जाल म्हणजे सापळा जाळे किंवा चाणाक्ष जाळे. हे रूपक म्हणून फसवणूक, गुंतागुंत किंवा अडथळ्यांकडे सूचित करू शकते. कवी अशा गुंतागुंती किंवा योजनेपासून सावध करतो, जे जीवनाची खराई किंवा गोडवा नष्ट करतात, कदाचित सोपेपणा आणि प्रामाणिकतेकडे उद्युक्त करताना. नो भवन्तु पिष्टाः म्हणजे त्यांना आपल्यासाठी दाबले जाऊ नये. ही ओळ निसर्गाबद्दल करुणे अधोरेखित करते, म्हणजे जिवंत वनस्पतींना हानी किंवा दाबले जाऊ नये तसे मागते. येथे पर्यावरणीय संवेदनशीलतेची जाणीव आहे. माणसांपेक्षा परे जीवाचे मान्य करणे. निसर्गावर वर्चस्व मिळवण्याऐवजी किंवा नागरीकरणाऐवजी निसर्गासह सुसंवाद राखण्यावर भर दिला आहे. नैसर्गिक लँडस्केपचा आदर करण्याचं आवाहन. मानवी बांधकामांनी नैसर्गिक क्रम आक्रमण करू नये किंवा तो नष्ट करू नये. उद्घाटन ओळींमध्ये पक्षी आणि जंगलांचे सजीव आवाज अधोरेखित करतात, नैसर्गिक जीवनातील आनंद दाखवतात. शहरी जीवन किंवा मानवी सामाजिक क्रियाकलाप गोंगाटपूर्ण आणि संदेशांनी भरलेले असते, पण त्यांची तुलना नैसर्गिक सहजतेशी केली जाते. कवी जाळे, कृत्रिमता आणि जीवनावर होणाऱ्या हानी, वनस्पती, प्राणी याबाबत चेतावणी देतो. निसर्गासह नैतिक सहअस्तित्वाचे समर्थन करतो. क्षणिकता आणि संबंधांची तात्कालिकता चलबंद मानवी जीवनाला जाणीवपूर्वक जगण्याची आठवण करून देते, नाशक वर्तन टाळण्यासाठी. निष्कर्ष हे अधोरेखित करते की जीवन अर्थपूर्ण आणि सजीव असावे, मृत्यू, दुःख किंवा कृत्रिमतेने वर्चस्व मिळवलेले नसावे.